विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणिती श्रेणीमधील उदाहरण पाहू। दिलेली संख्या आहेत 7, 13, 19, 25। या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा। आता काही मुलांना 19वे पद म्हणजे काय हे समजणं अवघड असते। तर मित्रांनो, पहिली संख्या किती 7 म्हणून याला पहिलं पद म्हणायचं, दुसरी संख्या 13 दुसरं पद, तिसऱ्या संख्येला तिसरं पद, चौथ्या संख्येला चौथं पद, असं करीत करीत आपण 19 संख्या मोजणार आहे आणि मग 19व्या नंबरला येणारी संख्या म्हणजेच 19वे पद। तर 19वे पद काढताना सूत्र असं असतं, पहिली संख्या किती 7, मग 7 संख्या ए ची किंमत असते, पहिल्या पदाला ए म्हणायचं। आता दुसरी किंमत काढायची, मला फरक, साधारण फरक म्हणजे पुढच्यातून पाठीमागचा वजा करायचा। 25 मधून 19, 19 मधून 13, 13 मधून 7 वजा, कोणत्याही दोघांची वजाबाकी करा, 25 वजा 19 बरोबर येतं 6। आता तिसरी संख्या मला पाहिजे, कितवं पद काढायचे 19वे, मग ती किंमत झाली n ची, n बरोबर 19। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा पहा, पहिल्या किमतीला पहिल्या नंबरला दिलेली संख्या असते ए ची किंमत, दोघांमधील वजाबाकी केली की तुम्हाला उत्तर येतं डी ची किंमत। आता n म्हणजे कितवं पद 19वे पद, मग ती झाली n ची किंमत। आणि हे आता सूत्र लिहायचं, tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d। हे सूत्र लिहिलं की आपल्याला 1 मार्क दिला जातो। tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d। मग n जिथं n दिसतो तिथं 19 टाकायचे, मग t 19, a आहे तिथं 7 ठेवा, n आहे तिथं 19 ठेवा, वजा 1 आणि d आहे तिथं 6 ठेवा, मग 7 आहे तसेच, 19 वजा 1 झाला 18, बाहेर 6 तसेच, 7 आहे तसेच, आणि 18 गुणिले 6 याचं उत्तर 108 येतं। आणि मग 7 अधिक 108 बरोबर 115, आणि ही किंमत झाली 19वे पद। अशी उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू।